शाहू छत्रपती केएसए वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत आज पीटीएम ब संघानं टाय ब्रेकरवर 5-3 अशा गोल फरकानं उत्तरेश्वर प्रासादिक तालीम मंडळावर मात केली। बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी या सामन्यात बालगोपालनं बाजी मारली। छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या स्पर्धेत आज उत्तरेश्वर प्रासादिक तालीम मंडळ विरुद्ध पीटीएम ब यांच्यात पहिला सामना झाला। पीटीएमच्या श्रेयस मुळीकनं सामन्याच्या 7व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली। त्यानंतर अवघ्या 2च मिनिटांनी उत्तरेश्वरच्या निखिल कांबळेनं गोल करत सामना बरोबरीत आणला। 19व्या मिनिटाला पीटीएमच्या रोशन रिकामे यानं गोल नोंदवत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली। 36व्या मिनिटाला पुन्हा एकदा निखिल कांबळेनं गोल करून सामना बरोबरीत आणला। सामन्याच्या उत्तरार्धात शोएब बागवान यानं गोल करत उत्तरेश्वरला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली। त्यानंतर पीटीएमच्या वैभव देसाईनं 80व्या मिनिटाला गोल करत सामना बरोबरीत आणला। हा सामना 3-3 असा बरोबरीत राहिल्यानं सामन्याचा निर्णय टायब्रेकरवर घेण्यात आला। यामध्ये पीटीएमकडून वैभव देसाई, यश मुळीक, श्रेयस मुळीक, ओंकार केर्लेकर, यश दाभोळकर या 5ही जणांनी गोल केले, तर उत्तरेश्वर संघाकडून शोएब बागवान, निखिल कांबळे, स्वराज्य पाटील यांनी गोल केले। संकेत जाधव याला अपयश आलं। टायब्रेकरमध्ये 5-3 अशा फरकानं पीटीएम बनं हा सामना जिंकला। दरम्यान या सामन्यातील अखिलाडू वृत्तीबद्दल पीटीएमच्या सार्थक राऊत याला पंचांनी रेड कार्ड दाखवलं। आजचा दुसरा सामना बालगोपाल तालीम मंडळ आणि फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात झाला। सामन्याची सुरुवात होताच बालगोपालनं आक्रमक खेळीला सुरुवात केली। सामन्याच्या 35व्या मिनिटाला राकेश सिंग यानं पहिला गोल नोंदवत बालगोपाल संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। पूर्वार्धात फुलेवाडीकडून सामना बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांना गोल नोंदवता आले नाहीत। त्यांच्या अनेक सोप्या संधी वाया गेल्या। उत्तरार्धात दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ करण्यात आला। यामध्ये 75व्या मिनिटाला बालगोपालच्या राकेश सिंग यानं गोल नोंदवत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। सामना संपेपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं हा सामना बालगोपाल तालीम मंडळानं 2-0 अशा गोल फरकानं जिंकला। बालगोपाल संघाकडून ओंकार खोत, रोहित कुरणे, आकाश मोरे यांनी चांगला खेळ केला, तर फुलेवाडी संघाकडून रजत जाधव, सिद्धार्थ पाटील, आदित्य रोटे, विराज साळोखे, प्रथमेश जाधव, शुभम देसाई यांनी चांगला खेळ केला। उद्या 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी सामन्यांना सुट्टी राहणार आहे।